श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हा ब्लाऊज पीस आहे, नेटचा ब्लाऊज पीस आहे व त्यासाठी आपण हे पिवळ्या कलरचा अस्तर घेतलेला आहे। आपण ताटाच्या मापाचं हे अस्तर आणि हा पीस कट करून घेणार आहोत। याचे दोन आपण गोल सर्कल कट करून घ्यायचे आहेत ताटाच्या मापाचे, त्याच्यापेक्षा 1-1 इंच आपण जास्त कट करून घ्यायचं आहे। मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत। तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन सर्च करा। ताटावरचा रुमाल म्हणजे जेवढे ताटावरच्या रुमालाचे माझे व्हिडिओ आहेत ते सर्व एकाखाली एक तुम्हाला पाहायला भेटतील। हे पहा, हे आपण असं 1-1 इंच एक्स्ट्रा कट करायचं व व्यवस्थित असा गोल आकार कट करून घ्यायचा आहे। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आज आपण तयार करणार आहोत। आपल्याकडे ब्लाऊज पीस हे शिल्लक असतातच, आपण ते तसेच ठेवून देतो, शिवत नाही। जे ब्लाऊज पीस असे पातळ असतात ते आपण शिवत नाही, ते घरात असेच पडून असतात। त्या ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आज आपण तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, याचबरोबर मी दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत, त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा, तुम्हाला तेही व्हिडिओ आवडतील। हे पहा, हे असे 2 सर्कल आपण कट केलेले आहेत। आता याला साईडनी डिझाईन करण्यासाठी आपण एका पिसाचे 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। 4-4 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर झालर मोठी पाहिजे असेल तर तुम्ही 5 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्या, किंवा झालर कमी पाहिजे असेल तर 3 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्या। मी येथे 4-4 इंचाच्या 2 पट्ट्या कट करून घेत आहे व त्या एकमेकींना आपण जोडून त्याला एक साईडने टिप मारून घ्यायची आहे व नंतर आपण त्याची फ्रिल तयार करणार आहोत। झालर तयार करायची आहे रुमालाच्या गोल वेड्यावरती। खूप सुंदर आणि छान असा आपण ताटावरचा रुमाल आज घरच्या घरी तयार करणार आहोत। रोखवता ठेवण्यासाठी आपण हे रुमाल वापरू शकतो, देऊ शकतो। वेगवेगळ्या प्रकारचे तोरण आपण दरवाजाला तयार केलेले व्हिडिओ चॅनलवरती आहेत, तसेही तोरण आपण तयार करून रोखवता देऊ शकतो। खूप टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत। जुन्या बांगड्यांपासून 4 ते 5 प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहे। चहाचे कागदी कप असतात त्यापासून सुद्धा खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहे, त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। कवडीचे तोरण, आंब्याच्या पानाचे तोरण, हिरव्या ब्लाऊज पीसपासून मण्यांचे तोरण, लोकरीचे तोरण। तुम्हाला जर तोरणाचे व्हिडिओ चॅनलवरचे पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा, सर्व तोरणाचे व्हिडिओ एकाखाली एक तुम्हाला पाहायला भेटतील। हे पहा, ह्या आपण अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या आपण एक साईडने फोल्ड करायच्या आहेत। एकमेकींना 2 पट्ट्या जोडलेल्या आहेत, त्या आपण आता फोल्ड करून घेत आहोत। एक साईडला दुमडून घ्यायचं आहे। तुम्ही इथं डबल दुमडून घेतलं तरी चालणार आहे व सिंगल दुमडलं तरी चालणार आहे। खूप सोप्या पद्धतीने आज आपण ताटावरचा रुमाल तयार करत आहोत। ही पहा, ही अशी आपण ही पट्टी तयार करून घेतलेली आहे एक साईडने शिवून। आता आपण हे जे 2 गोल आहेत ते एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून गोल वेड्यावरती याला टिप मारायची आहे व त्यानंतर आपण याला फ्रिल तयार करून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे। मी खूप वेगवेगळ्या डिझाईनचे ताटावरचे रुमाल आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। हे पहा, हे अशी गोल सर्कल आपण टिप देऊन घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे, पाहू शकता मैत्रिणींनो। याचबरोबर आपल्याकडे ज्या घरात जुन्या बांगड्या असतात, वापरून झालेल्या असतात, खराब झालेल्या असतात, त्यांचाही रियूज कसा करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। त्या बांगड्यांपासून तोरण कसे तयार करायचे व नवीन गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ तुम्ही पहा। हे पहा, आपण आता याचे इथे फ्रिल तयार करायचे आहेत। थोडे थोडे अंतर सोडून आपण चुन्या देऊन घ्यायच्या आहेत। हे पहा, असे आपण थोडं अंतर सोडायचं व चुन्या देऊन घ्यायच्या। खूप पटकन आपला हा ताटावरचा रुमाल तयार होतो। मी यासाठी हे नेटचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे व त्यापासून आपण हा ताटावरचा रुमाल आज तयार करत आहे। तुमच्याकडे दुसरा पीस असेल तोही तुम्ही वापरू शकता। आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा व कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। हे पहा, या पद्धतीने आपण आता ही जी टोके आहेत ती एकमेकांना शिवून घ्यायची आहेत, म्हणजे याचे धागे निघणार नाहीत व आपला रुमाल लवकर खराब होणार नाही। हा असा आपण आज ताटावरचा रुमाल
तयार केलेला आहे खूप सोप्या पद्धतीने. ताटाच्या मापापेक्षा मोठा झालेला आहे. आपल्याला असाच रुमाल हवा आहे, म्हणजे यामध्ये आपण सामान ठेवलं तरी ते सामान दिसत नाही, ताटातलं सामान व्यवस्थित झाकलं जातं. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने रुमाल तयार केलेला आहे. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.